दादर प्लाझा जवळ बेस्ट बसचा अपघात झाला। बेस्टच्या अपघातामध्ये 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे। चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला। बेस्टची एका टॅक्सीसह 2 ते 3 वाहनांना धडक बसली। दादर इथल्या प्लाझा सिनेमा जवळ बेस्ट बसवरच्या चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे ही बस टॅक्सीसह इतर अनेक वाहनांना धडकली। या दुर्घटनेमध्ये 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे। दादर प्लाझा जवळ बेस्ट बसचा अपघात झाला। बसवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याची माहिती आहे। या अपघातात 4 जण जखमी झाले। आणि अपघातासंदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेत। भाग्यश्री, अशा पद्धतीने अपघात झालाय, 4 जण जखमी असल्याची माहिती आहे। या अपघातासंदर्भात पोलिसांकडून काही अधिकृत माहिती देण्यात आली आहे का? नक्कीच आपण बघतोय की दादर इथे झालेला हा अपघात म्हणजे मागे दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो काय अवस्था झाली आहे या टू व्हीलरची, त्याचबरोबर ही टॅक्सी आहे या टॅक्सीची। त्यामुळे या अवस्थेवरनच हा अपघात किती गंभीर आहे हे आपण समजू शकतो। यामध्ये आपण जर बघितलं तर बेस्टचं जी इलेक्ट्रिक गाडी होती ती चालवत होते ड्रायव्हर, आणि ड्रायव्हरचं नियंत्रण जे आहे ते राहिलं नाही। कुठेतरी ब्रेक फेल झालाय असं देखील सांगण्यात येतंय। मात्र या परिसरामध्ये आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि सकाळच्या वेळेला तर मोठ्या प्रमाणात गर्दी असतेच। मात्र या परिस्थितीमध्ये जर महत्त्वाच्या ठिकाणी बेस्टचे बस फेल झाल्यामुळे अशा पद्धतीचा अपघात झाल्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा बेस्टला गालबोट लागलेलं पाहायला मिळतं। त्याचं कारण याआधी देखील अनेक अपघात जे आहेत ते झालेले पाहायला मिळाले। सध्या 4 लोक जखमी असल्याची प्राथमिक माहिती पोलीस देत आहेत आणि या जखमींना सध्या सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। भाग्यश्री, किती वाजताच्या सुमारास अपघात घडला, काय माहिती? साधारण 9:45च्या सुमारास हा अपघात घडलेला पाहायला मिळतोय। सकाळची वेळ होती आणि त्याचबरोबर ही जी बस आहे ही इलेक्ट्रिक व्हेकलची बस होती आणि कुठून कुठे जाणारी बस आहे यावर अजून बेस्टने स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे आणि अद्यापही बेस्टचं याच्यावर कोणतंही स्पष्टीकरण जे आहे ते आलेलं नाही आहे। खरं तर अपघात होऊन आता जवळपास पाऊण एक तास होत आलेला आहे, मात्र तरी देखील बेस्टने कोणतंही स्पष्टीकरण जे आहे ते दिलेलं पाहायला मिळत नाहीये। या अपघातामध्ये 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। भाग्यश्री, बसमध्ये काही प्रवासी होते का, ते जखमी झालेत का, त्याबद्दलची काही माहिती? कुठलीही अद्याप माहिती आलेली नाही आहे। मात्र पोलीस ज्या पद्धतीने इथले सांगतात त्या पद्धतीने बसमध्ये जास्त प्रवासी नव्हते ज्यांना नंतर उतरवण्यात आलं खाली, मात्र त्याच्यामध्ये कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही आहे। हे जे 4 जण आहेत त्यामध्ये बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर देखील किरकोळ जखमी झालेत असं कळतं आणि हे जे 2 जण आहेत हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। जे टॅक्सी चालक आणि जो दुचाकी वाहन चालक जे आहेत ते गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। आपण त्यांच्या अवस्थेवर बघू शकतो की कशा पद्धतीने या टॅक्सीची अवस्था झाली आहे आणि या दुचाकीची अवस्था झाली, त्याच्यामुळे हे सगळे जे 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत ते सध्या सायन रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र त्यांची आणखीन परिस्थिती काय आहे हे अद्यापपर्यंत पोलिसांकडनं असेल किंवा कुठल्याही प्रशासनाकडनं स्पष्ट करण्यात येत नाही आहे। मी म्हटलं तसं बेस्टकडनं देखील कुठलीही ऑफिशियल माहिती आली नाही आहे की बेस्ट नेमकी कुठून कुठे जात होती, कुठल्या नंबरची बस होती, काय या संदर्भातली जी माहिती येणं अपेक्षित आहे ती बेस्टनी देखील अजून दिलेली पाहायला मिळत नाहीये। नक्कीच दृश्यांमधून अपघात भीषण असल्याचं कळतंय, त्यामुळे भाग्यश्री, आता बेस्टकडून कधी माहिती दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।